तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण परत भेटलेलो आहे. आजच्या लेक्चरच्या अनुषंगाने आपण जो भूसुधारणा किंवा जमीन सुधारणा जो कायदा आहे त्या कायद्याच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करूया. जमीन सुधारणा कायदा. त्या अनुषंगाने अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण ब्रिटिशांची भारतामध्ये आर्थिक नीती कशी होती, त्यानंतर शेतसारा वसूल म्हणजे ब्रिटिशांनी ह्या देशामध्ये सत्ता चालवत असताना 3 पद्धतीने ह्या देशाची आर्थिक लूट केली. सगळ्यात पहिलं काय असेल तर ते व्यापारी म्हणून आलेले होते. व्यापार असेल, वसाहतवादी विस्तारित धोरण असेल आणि त्यामुळे राजकीय वर्चस्व म्हणजे राजकीय वर्चस्वाच्या माध्यमातून या देशाची आर्थिक लूट कशा पद्धतीने केलेली आहे आणि मग त्या संदर्भामध्ये आपण त्यांचे वेगवेगळ्या शेतसारा वसूल करण्याच्या पद्धती पाहिलेल्या आहे. मग त्यामध्ये जमीनदारी पद्धती त्यांनी कशी सुरू केलेली आहे, त्यानंतर महालवारी पद्धती काय आहे, रयतवारी पद्धती काय आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं भूसुधारणा पद्धतीच्या अनुषंगाने आपण जेव्हा त्यांची भूसुधारणा पद्धतीच्या अनुषंगाने त्यांनी कशा पद्धतीने ह्या देशाची आर्थिक लूट केली इथपर्यंत आपण आलो. नंतर देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि मग देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर भारत देश हा खेड्यांचा देश आहे. मग ग्रामीण पुनर्रचनेच्या संदर्भामध्ये आपण काही योजना आखल्या. त्याला आपण खऱ्या अर्थानं बघितलं 1927लाच पंडित जवाहरलाल नेहरू हे रशियाला गेलेले होते आणि मग रशियन राज्यक्रांती 17ला झालेली आणि मग त्या देशाचा विकास कशा पद्धतीने केलेला आहे आणि मग पंचवार्षिक योजना ज्याला म्हणतात 5 वर्षाचं नियोजन आपण रशियाकडून आणलं आणि मग आपल्या देशामध्ये ग्रामीण पुनर्रचनेच्या संदर्भामध्ये खऱ्या अर्थानं मग पंचवार्षिक योजना असेल, जमीन सुधारणा कायदे असतील, पंचवार्षिक योजना आहे, नंतर सामुदायिक विकास योजना आहे, त्यानंतर ग्रामीण एकात्मीकरण विकास योजना आहे, जमीन सुधारणा कायची आहे, पंचायत राज आहे. ही टप्प्याटप्प्याने ह्या देशामध्ये विकासाला सुरुवात झाली. परंतु ब्रिटिशांच्याच कालखंडामध्ये ह्या ज्या जमीन म्हणजे महसूल जमा करण्याच्या म्हणजे महसूल पद्धती ज्या होत्या त्या पद्धतीच्या अनुषंगाने ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये म्हणजे महात्मा गांधीजींच्या आगमनाच्या नंतर मग त्यांनी खेडचा सत्याग्रह ही जी सत्याग्रह केलेली आहे म्हणजे शेतकरी असेल, कामगार असेल ह्या चळवळीशी जोडल्या गेले आणि मग ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये असणारे प्रश्न, जमीनदारीचे असणारे प्रश्न, देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर देशासमोर 2 गोष्टी महत्वाच्या होत्या. काय होतं? सगळ्यात महत्वाचं आम्हाला इथं सामाजिक आणि आर्थिक समानता आणायची होती आणि मग त्या दृष्टिकोनातून 1948ला म्हणजे खऱ्या अर्थानं जमीनदारी निर्मूलन कायद्याला सुरुवात झाली. आपण जमीनदारी निर्मूलन कायदा काय आहे या संदर्भात पाहायला सुरुवात केली आणि मग आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला कुळ कायदा काय आहे, कमाल जमीन धारणा कायदा आहे काय काय आहे हे आपल्याला थोडक्यामध्ये पाहायचं आहे. म्हणजे एक लक्षात ठेवा, जमीन सुधारणा कायद्याच्या अनुषंगाने आमच्या एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. ती महत्वाचं म्हणजे आम्ही ह्या देशामध्ये काय आहे, ह्या देशामध्ये बघा जमीन सुधारणा कायदा आपण जमीन सुधारणा पाहत आहोत. त्या दृष्टिकोनातून आपण एक लक्षात ठेवा की देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर आपण काय केलं, पंचवार्षिक योजना सुरू केल्या. त्यानंतर महत्वाचं काय, समुदाय विकास योजना सुरू केल्या. त्यानंतर आपण 3 गोष्टी ज्या पाहिलेल्या आहेत, समुदाय विकास योजना असेल, त्यानंतर महत्वाचं म्हणजे एकात्मीकरण जी योजना आहे ती आपण सुरू केली आणि मग त्या दृष्टिकोनातून जर विचार केला ही जी समुदाय विकास योजना आहे या समुदाय विकास योजनेचं मूल्यमापन केलं आणि मग त्यांच्या लक्षात आलं या समुदाय विकास योजनेचं मूल्यमापन म्हणजे ही 1951ला सुरू केलेली आहे आणि 1952ला जी आहे ही समुदाय विकास योजना सुरू केली आणि ह्या योजनेचं मूल्यमापन केल्यानंतर लक्षात आलं की या देशामध्ये आर्थिक विषमता खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि मग समुदाय विकास योजनेचा काय लाभ कोणाला मिळाला, जे जमीनदार शेतकरी, जे सावकार शेतकरी त्यांना मिळाला आणि मग लक्षात आलं की जमिनीचं पुनर्वाटप करणं गरजेचं आहे आणि नंतर मग खऱ्या अर्थानं 3ऱ्या नंबरला आपण जे देशाच्या उद्दिष्टाच्या
जमीनदारी पद्धतीचं निर्मूलन करण्याचं सरकार ब्रिटिशांच्या कालखंडामधला हा प्रश्न होता. आणि मग जमीनदारी पद्धतीच्या माध्यमातून निर्मूलनाच्या माध्यमातून 48ला जेव्हा हा कायदा करण्यात आला, मग उत्तर प्रदेशमध्ये ह्या कायद्याला सुरुवात झाली. आणि मग जमीनदारी पद्धतीला घटनात्मक म्हणजे घटनेच्या अनुषंगाने जर पण घटना दुरुस्ती, पहिली घटना दुरुस्ती ज्याला म्हणतात, पहिली घटना दुरुस्ती म्हणजे एक लक्षात ठेवा 1951ला. आणि याला संविधानिक महत्वाचं काय की ह्या जमीनदारी निर्मूलन पद्धतीचं उद्दिष्ट जे आहे संविधानिक दृष्टिकोनातून त्याला संरक्षण देण्यात आलं. आणि मग जमीनदारी पद्धतीच्या मध्ये म्हणजे एक लक्षात ठेवा शोषणकारी मध्यमवर्ग हक्क नष्ट करणे हे त्याचं उद्दिष्ट होतं. शेतकऱ्यांना मालकी हक्क देणं. एक लक्षात ठेवा आर्थिक समता ज्याला म्हणतात, आर्थिक समता, आर्थिक समतेच्या अनुषंगाने ग्रामीण पुनर्रचना, ह्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं ह्या सगळ्या गोष्टी करण्यात आल्या. पण जमीनदारी पद्धती जी आहे 48च्या नंतर मग एक प्रत्येक राज्यामध्ये जर सुरुवातीला उत्तर प्रदेशमध्ये, नंतर बिहार असेल, मध्य प्रदेश असेल, ओडिसा असेल, पंजाब असेल, आंध्र प्रदेश असेल, महाराष्ट्र असेल, ह्या राज्यामध्ये खऱ्या अर्थानं जमीनदारी पद्धतीच्या अनुषंगाने कार्य करण्यात आलं. आणि मग सामाजिक समता म्हणजे एक लक्षात ठेवा आर्थिक समता, आर्थिक समता आहे, सामाजिक समता आहे. आणि ह्या दोन्हीचं काय महत्वाचं, आम्हाला समाज व्यवस्थेमध्ये सामाजिक न्याय, आम्हाला काय सामाजिक न्याय प्रस्थापित करायचा आहे. आणि मग ह्या दृष्टिकोनातून जर विचार केला मग समाजवादी लोकशाही, समाजवादी लोकशाही आम्ही हे तत्व स्वीकारलेलं होतं. त्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं जमीनदारी पद्धतीचं निर्मूलन करण्यात आलं. मग लोकांना काय मालकी हक्क मिळाले, सगळ्यात महत्वाचं काय असेल जमीनदारी पद्धतीचे. आणि मग त्यावेळेस हा निर्णय घेणं पंडित जवाहरलाल नेहरूसाठी सुद्धा खूप महत्वाचा होता. कारण देशाचं एकत्रीकरण झालेलं आहे. त्याचबरोबर महत्वाचं हे छोटे छोटे जे संस्थान होते, 5 ते 10 संस्थान होते, म्हणजे खऱ्या अर्थाने जमीनदारच होते. आणि मग यांच्या मालकी हक्काची जमीन घेणं आणि मग त्याचं पुनर्वाटप करणं ही सोपी गोष्ट नसते. त्या कालखंडामध्ये तो निर्णय घेण्यात आला. त्यानंतरच आपण जमीनदारी पद्धती म्हणजे नेमकं काय अगोदरच्या लेक्चरमध्ये सविस्तर बघितलेलं आहे. दुसरा जो महत्वाचा कायदा आहे तो त्या अनुषंगाने म्हणजे कुळ कायदा ज्याला म्हणतात, कुळ कायद्याच्या संदर्भात आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं चर्चा करायची आहे. महाराष्ट्राच्या अनुषंगाने कुळ कायदा जो आहे, कुळ कायदा जो आहे तो महाराष्ट्रामध्ये 1961ला तो कुळ कायदा करण्यात आला. आता कुळाचं काय माहिती आहे, सगळ्या ह्या ज्या पद्धती आहेत, कुळ कायदा असेल, कमाल जमीन धारणा कायदा असेल, हे जे सगळे तिन्ही कायदे हे जमीनदारी जी व्यवस्था होती तिच्या निर्मूलनाच्या अनुषंगाने करण्यात आलेले कायदे आहेत. म्हणजे जमीनदाराकडे असलेली जी जमीन आहे, म्हणजे त्या कालखंडामध्ये ब्रिटिशांनी जी जमीनदारी पद्धती निर्माण केली होती तर जमीनदाराला ते मालकी हक्कच मिळालेला होता. आणि मग जमीनदार काय करायचा, काही लोकांना कुळाने म्हणजे भाडे तत्वावरती, कुळाचा अर्थच काय होतो लक्षात ठेवा, असा शेतकरी बघ. कुळ म्हणजे काय, हे जमीनदारी पद्धती नष्ट करण्याच्या अनुषंगाने कुळ कायदा असेल, कमान जमीन धारणा कायदा असेल, हे दोन्ही कायदे जमीनदारी पद्धतीचं निर्मूलन करण्याच्या अनुषंगाने करण्यात आलेली आहे. एक लक्षात ठेवा. यामध्ये महत्वाचं काय, असा शेतकरी एक लक्षात ठेवा, असा शेतकरी जो इतरांच्या काय आहे, इतरांच्या मालकीची जमीन, इतरांच्या मालकीची जमीन दीर्घकाळ भाड्याने किंवा जोत्यावर घेतो आणि स्वतः शेती करतो. कुळ म्हणजे एक लक्षात ठेवा, आता ती बटायदारी पद्धती आता आहे, काही आजही ती बटायदारी पद्धती ज्याला म्हणतात की ती
दुसऱ्याची शेती बटायने घ्यायची, ती कसायची आणि मग त्यातला कितीतरी हिस्सा त्या व्यक्तीला द्यायचा जो शेतीचा मालक आहे. कुळ कायद्याच्या अनुषंगाने जमीनदारी पद्धतीमध्ये खऱ्या अर्थानं कुळ जे होते त्यांना ह्या जमिनीच देण्यात आलेल्या होत्या. भाड्या तत्वाच्या अनुषंगाने मूळ मालक हा जमीनदार असायचा आणि मग कुळ काय, मग यांना संरक्षणच नव्हतं. मग केव्हाही जेव्हाही वाटेल तेव्हा तो काय करायचा जमीनदार, तो जो करार आहे तो करार मोडायचा आणि मग भाडेकरूंना स्थायी स्वरूपात ज्याला म्हणतात त्यांना कोणतं संरक्षण नव्हतं. आणि मग मुंबई कुळवहिवाट कायदा जो आहे, शेत जमीन कायदा, म्हणजे सगळ्यात महत्वाचं 1900 मुंबई कुळ जमीन सॉरी 1900 नाही 1948 आहे. हा 1948 आहे. कमाल जमीनदारांना कायदा 1961 हा 1948 आहे. एक लक्षात ठेवा, 48 ला जमीनदार निर्मूलन कायदा झाला आणि कुळ कायदा जो आहे 1948 ला झाला. म्हणजे जमीनदारी पद्धतीच्या अनुषंगाने जे लोक जमीन कसत होते त्यांच्या अनुषंगाने त्यांना कुठेही रक्षण नव्हतं आणि मग यांना कुठेतरी कुळांना हक्काचं रक्षण देणं, संरक्षण देणं ह्या दृष्टिकोनातून हा कायदा करण्यात आला. आणि मग जमीनदार जे आहे त्यांचं खंडन सुद्धा निश्चित करण्यात आले. म्हणजे एक लक्षात ठेवा, जमीन कुळ कायद्याचं वैशिष्ट्य काय असेल, हा जो कुळ कायदा आहे 1948 ला झालेला, याचं वैशिष्ट्य काय होतं, कुळांना काय सगळ्यात जमीन स्थायी हक्क देणे हा एक महत्वाचं उद्दिष्ट होतं. 2 नंबरला या कायद्याच्या विषय कुळांना हक्क देणे आहे जमिनीचे, जमीनदाराचे खंड किंवा वाटा निश्चित करणे. आणि 3 नंबरला ह्या कुळ कायद्याचं वैशिष्ट्य काय होतं, कुळांना कायमची शाश्वती देणारी तरतूद करणे. कुळांना कायमची शाश्वती देणारी तरतूद करणे. म्हणजे खऱ्या अर्थानं कमीत कमी 10 वर्षापर्यंत तरी कुळांना काढता येत नव्हतं, जे खऱ्या अर्थानं जमीन कसतात त्या अनुषंगाने. आणि मग सगळ्यात महत्वाचं हे जो कुळ कायदा आहे, ह्या कुळ कायद्याच्या अनुषंगाने महत्वाचं नंतर काय झालं असेल, कसेल त्याची जमीन, ही जे तत्व आहे हे नंतरच्या कालखंडामध्ये लागू करण्यात आलं. कसेल त्याची जमीन आणि मग कसेल त्याची जमीन जे ह्या अनुषंगाने महत्वाचं काय, कसेल त्या कालखंडामध्ये 80 लाख कुळांना, किती 80 लाख कुळांना त्या कालखंडामध्ये महत्वाचं काय 67 लाख हेक्टर जमिनीचं वाटप करण्यात आलं कुळ कायद्याच्या अनुषंगाने. आणि सगळ्यात महत्वाचं काय, जो जमिनीचा म्हणजे जमीनदार मालक होता, जिथे काय शेतकरी झाला, कुळ झाला. आणि हीच खऱ्या अर्थानं सामाजिक न्यायाच्या अनुषंगाने महत्वाचं काय, आर्थिक जी विषमता ह्या देशामध्ये होती, ग्रामीण पुनर्रचनेच्या संदर्भामध्ये ग्रामीण समुदायाचा मुख्य व्यवसाय शेती आहे आणि त्या शेतीच्या अनुषंगाने महत्वाचं शेतकरी असेल, शेतमजूर असेल, म्हणजे शेतमजूर आणि अल्पभूधारक, इथं महत्वाचं काय, अल्पभूधारकाचा मोठा वर्ग होता आणि शेतमजूर यांना खऱ्या अर्थानं जमिनीची मालकी देण्यात आली. इथं आर्थिक विषमतेच्या अनुषंगाने पहिलं का काही का असणार पाऊल उचलण्यात. आणि मग जमीन मालक हक्क मिळाला. या कुळ कायद्याच्या अनुषंगाने महत्वाचं काय असेल तर जमीनदारी पद्धतीला खऱ्या अर्थानं ब्रेक इथं लागला कुळ कायद्याच्या माध्यमातून. आणि मग कुळांना सुद्धा रक्षण देण्यात आलं. याचा परिणाम काय झाला, या कुळ कायद्याचा परिणाम काय झाला तर पहिली गोष्ट काय, जमिनीचा मालकी हक्क मिळाला. कोणाला, अल्पभूधारक असेल, शेतकरी असेल, कोणाला मालकी हक्क मिळाला. त्यानंतर महत्वाचं काय, शोषणाला आळा बसला काय, शोषणाला आला. अरे कुळ म्हणजे नेमकं काय, त्या कालखंडामध्ये गुलामच मानले जायचे. आणि सगळ्यात महत्वाचं उत्पन्नात समता आली. स्वतःच्या मालकी हक्काच्या अनुषंगाने जमीन शेतकऱ्याला मिळाल्या आणि शेतीत गुंतवणूक वाढली.
कुळ कायदा म्हणजे नेमकं काय? जमीनदारी पद्धतीच्या निर्मूलनाच्या अनुषंगाने महत्वाचं काय असेल, हा पहिलं पाऊल होतं. आणि सगळ्यात महत्वाचं काय? ग्रामीण अर्थव्यवस्थेला, ज्याला म्हणतात ग्रामीण अर्थव्यवस्था, स्थैर्य प्राप्त झाले. शेतकऱ्यांना महत्वाचं काय? जो अल्पभूधारक आहे, जे शेतमजूर आहे, त्यांना सगळ्यात महत्वाचं काय? जमिनी मिळाल्या. जमिनीसोबत, शेतीसोबत शेतकऱ्यांचं आपलेपणाचं अंतर्गत नातं आहे. शेतकरी जो म्हणतो ना, त्या शेतीच्या निसर्गासोबत त्याचं जे आहे, जे संबंध आहे, त्याच्यावर त्याचा उदरनिर्वाह आहे, त्या अनुषंगाने त्याचं नातं वेगळ्या पद्धतीचं आहे. कुळ कायद्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं म्हणजे कुळ कायदा जो आहे, त्या कुळ कायद्याच्या माध्यमातून अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना जमिनीचं वाटप करण्यात आलं. त्यानंतर दुसरा जो महत्वाचा कायदा आहे कुळ कायद्याच्या नंतर, जमीनदारी निर्मूलनाच्या संदर्भामध्ये हे 2 कायदे आहे. इथं जमीनदारी निर्मूलन जे आहे, कुळ कायद्याच्या माध्यमातून जमीनदाराकडे जे कुळ होते, त्या कुळांना खऱ्या अर्थानं संरक्षण देण्याच्या अनुषंगाने कुळ कायदा करण्यात आला. महाराष्ट्र कमाल जमीन सुधारणा कायदा, महाराष्ट्र कमाल जमीन सुधारणा कायदा 1961 आहे. आता कमाल जमीन सुधारणा कायदा म्हणजे कमीत कमी तुमच्या मालकी हक्काची किती जमीन असायला पाहिजे. कुळ कायद्याच्या माध्यमातून सुद्धा जमीनदाराने वेगवेगळ्या पद्धतीने याच्यामध्ये आडकाठी आणण्याचा प्रयत्न करा. आजही कुळांच्या संदर्भात आजही केसेस चालू आहेत. आणि याच्यात सगळ्यात गंभीर प्रश्न कोणाचा असेल तर आदिवासींचा खूप मोठा प्रश्न आहे. आदिवासींची जी आंदोलनं वगैरे झालेली आहेत, या आंदोलनाच्या अनुषंगाने ब्रिटिशांसोबतही संघर्ष करावा लागला. पण ब्रिटिशांच्या हाताखालचे महत्वाचे कोण होते? जमीनदार होते. आणि ह्या जमीनदारासोबत त्यांना संघर्ष करावा लागला. म्हणजे एक लक्षात ठेवा, इथं कमाल जमीन धारणा कायदा का करावा लागला? कमाल जमीन धारणा कायदा, जी आर्थिक विषमता आहे, ही आर्थिक विषमता नष्ट करण्याच्या अनुषंगाने कमाल कमीत कमी तुमच्याकडे किती जमीन असायला पाहिजे, त्या अनुषंगाने महत्वाचं काय बघा, जमीन असेल, जमीन, उद्योग, लक्षात ठेवा, जमीन असेल, उद्योग असेल, साधने, जमीन, उद्योग, साधने यावरती विशिष्ट लोकांचीच काय आहे, इथं मालकी हक्क कोणाचा आहे? जमीनदार, जमीनदार आहे, भांडवलदार. त्यानंतर महत्वाचं काय, जमीनदार आणि भांडवलदार यांचाच मालकी हक्क महत्वाचा, उद्योग असेल, जमीन असेल, उद्योग असेल आणि उद्योगाच्या संदर्भातले साधने असेल, या लोकांचा आहे. इथं तुम्हाला मार्क्स पाहायला मिळतो. कार्ल मार्क्स काय म्हणतो, उत्पादन पद्धती, या उत्पादन पद्धतीच्या अनुषंगाने तो काय म्हणतो, उत्पादनाची साधने आणि इथं काय म्हणतो, उत्पादन संबंध. त्या अनुषंगाने महत्वाचं काय, समाज व्यवस्थेमध्ये वर्ग निर्माण होतात आणि ही जी वर्ग आहे इथं आर्थिक विषमता पाहायला मिळते. या पद्धतीने सुद्धा भारतामध्ये झालेला आहे. देशाला एक लक्षात ठेवा, AR देशाई जेव्हा मांडणी करतात की या देशामध्ये राष्ट्रवाद जो विकसित झाला हा भांडवलदाराच्या माध्यमातून विकसित झाला, त्याच्यामध्ये भांडवलदाराचा स्वार्थ होता. देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर ब्रिटिशांनी सत्ता कोणाच्या हातात दिली, AR देसाई म्हणतात भांडवलदाराच्या हातात दिली. आणि मग मला सांगा, जर भांडवलदाराच्या हातात सत्ता दिलेली असेल, मग त्या कालखंडातले मुख्य भांडवलदार कोण होते? जमीनदार होते. जमीनदाराच्या अनुषंगाने ब्रिटिश शासन हे त्यांच्यासाठी खूप महत्वाचं होतं. हे जमीनदार लोक वाटेल तेवढ्या प्रमाणात शेत करायचे, सर्वसामान्य शेतकऱ्यावरती अन्याय अत्याचार हे जमीनदार करायचे. ब्रिटिशांचं काय घेणं देणं होतं, ठरलेली रक्कम त्याला द्यावा लागायची. तो जमीनदार किती त्या लोकांकडून शेतसारा वसूल करतो या संदर्भात कोणतंही बंधन नव्हतं. त्या दृष्टिकोनातून जर विचार केला, ही जी आर्थिक विषमता आहे, देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर आर्थिक दृष्टिकोनातून जी विषमता होती, ती विषमता कमी करण्याच्या संदर्भामध्ये ग्रामीण पुनर्रचना करत असताना खऱ्या अर्थानं हा जो कमाल जमीन धारणा कायदा जो करण्यात आला आणि महाराष्ट्रामध्ये 1961 हा कायदा करण्यात आला. आणि मग जमीन मालकी बाबत घरच्या म्हणजे जमीन मालकीच्या संदर्भामध्ये ग्रामीण भागामध्ये जमीन मालकी ज्याला म्हणतात,
प्रचंड विषमता होती जमीन मालकीच्या संदर्भात. आणि मग जमीन मालकीला काय जातीचा आधार होता. विशिष्ट जातींना ते अधिकार. मग इथलची वर्ण व्यवस्था, इथलची जाती व्यवस्था आणि इथलची आर्थिक विषमता तर सगळ्या मोठ्या प्रमाणात होती. सामाजिक विषमताही होती आणि आर्थिक विषमताही होती. पण कमाल जमीन धारणा कायद्याच्या माध्यमातून काय आहे, बहुसंख्य जे शेतकरी अल्पभूधारक असेल, शेत मजूर असतील, यांना जमीन देण्यात आली. आणि मग या कायद्याचा उद्देश काय, जिथं ह्या कायद्याचा उद्देश काय असेल, जमिनीचे केंद्रीकरण कोणाकडे होतं, ह्या जमीनदाराकडे होतं. मग ह्या जमिनीचं केंद्रीकरण काय, विकेंद्रीकरण. जमिनीच्या केंद्रीकरणाला तडा जाऊन विकेंद्रीकरणात करण्यात आलं. आणि त्यावरती महत्वाचं काय, इथं सामाजिक न्याय काय करायचं आहे, सामाजिक न्याय लक्षात ठेवा. सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याच्या अनुषंगाने जमिनीचं जे केंद्रीकरण झालेलं होतं, त्या विकेंद्रीकरणाच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्वाचं काय आहे, शेतकऱ्यांना, सगळ्यात भूमिहीन शेतकऱ्यांना काय केलं, भूमिहीन जमिनीचे वाटप करण्यात आले. मग किती असायला पाहिजे एका कुटुंबाकडे, इथंही पळवाट काढण्यात आली. व्यक्तीला गृहीत धरून, खऱ्या अर्थानं कुटुंबाला गृहीत धरून हा कायदा करायला पाहिजे होता. पण ते कुटुंबाला गृहीत न धरता कमाल जमीन धारणा कायदा जो आहे त्या अनुषंगाने मग आसाम जे आहे, राज्यामध्ये आसाम मर्यादा 50 एकर लक्षात ठेवा. त्यानंतर बिहार मर्यादा किती होती बघा, 20 ते 60 एकर पर्यंत जमीन तुम्ही ठेवलं. केरळ इथं सगळ्यात कमी होते बघा, 5 ते 10 एकर. आणि महाराष्ट्र सुरुवातीच्या कालखंडामध्ये किती, 18 ते 126 एकर. हे कसं आहे, ही जी मर्यादा आहे 126 एकरची, मग जमीन कोणत्या स्वरूपाची आहे, मग बागायत आहे, हंगामी बागायत आणि कोरडवाहू. ह्या अनुषंगाने ती मर्यादा त्या कालखंडामध्ये करण्यात आली. आणि मर्यादा सगळ्यात महत्वाची जी शेतीची मर्यादा होती, त्या शेतीच्या मर्यादेच्या अनुषंगाने याच्यापेक्षा जास्त जमीन नव्हती. जमीन तुमच्या नावावर ठेवता येत नव्हती. आणि मग ज्यांच्या नावावर जास्त जमिनी होत्या त्या जमिनी सगळ्यात महत्वाचं काय, शासनानं हस्तगत केल्या, मग ते अतिग्रहण केल्या. आणि मग सगळ्यात महत्वाचं जे भूमिहीन शेतकरी आहे, त्या भूमिहीन शेतकऱ्यांना त्या जमिनी ज्या आहे त्या कालखंडामध्ये वाटण्यात आल्या. आणि मग इथे लक्षात ठेवा की त्या जमिनीच्या प्रतवारीनुसार ती मर्यादा ठेवण्यात आली होती. आणि काही प्रमाणात जमिनीचं समान वाटप झालं. म्हणजे आपण ज्या कमाल जमीन धारणा कायदा जो आहे, कमाल जमीन धारणा कायद्याचा अर्थ जास्तीत जास्त त्या कालखंडामध्ये सुद्धा जमीनदारांनी इथं कुटुंबाच्या नावावर जमीन न ठेवता व्यक्तीच्या नावावर ठेवण्यात आली. आणि मग घरामध्ये महत्वाचं काय, सगळ्यांच्या नावावर जमिनी करण्यात आल्या. त्या ठिकाणी सुद्धा पळवाट करण्यात आली. आणि मग तिथून परत जमिनीचं तुकडीकरण झालं. परत तुकडीकरणाचा जो आहे तो प्रश्न निर्माण झाला. अशा पद्धतीनं थोडक्यामध्ये जर विचार केला, म्हणजे जमीनदारी कायदा, जमीनदारी निर्मूलन कायदा असेल, जमीनदार कायदा 1948 असेल, कुळ कायदा 1948 असेल. त्यानंतर कमाल जमीन जागा 1961 असेल. ह्या सगळ्या कायद्याच्या अनुषंगाने महत्वाचं जमीनदारी पद्धती, आर्थिक विषमता जी आहे, सामाजिक न्यायाच्या अनुषंगाने भूमिहीनांना शेत जमीन वाटप करण्यात आली. म्हणजे इथं महत्वाचं काय, जमीन सुधारणा कायद्याचा जर विचार केला की जमीन सुधारणा कायद्याच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या अनुषंगाने महत्वाचं काय आहे, पुनर्रचनेच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर आमच्या एक लक्षात येईल की ग्रामीण विकासामध्ये भूसुधारणा कायद्याचे काय परिणाम झाले असेल, तर आपण हे थोडक्यामध्ये बघूया. काय आहे, ग्रामीण विकासात भू असा जर प्रश्न विचारला गेला आणि असाच प्रश्न विचारला जाण्याची जास्त चान्सेस आहे, तर ह्या प्रश्नाच्या अनुषंगाने शेतीचे समान वाटप आपल्या लक्षात यायला पाहिजे. शेतीचे
समान वाटप काही प्रमाणात का होईना करण्यात आले. त्यानंतर काय आहे, शेती संबंधात समानता निर्माण करण्यात आली. त्यानंतर महत्वाचं काय, शेतीचे आधुनिकीकरण झाले. शोषण म्हणजे काय, शोषणाला आळा बसला. महत्वाचं काय, शेतीचे आधुनिकीकरण झाले. ग्रामीण विकासाच्या अनुषंगाने. त्यानंतर महत्वाचं काय, ग्रामीण समाजात दारिद्र्याचे प्रमाण कमी झाले. काही प्रमाणात का होईना. एक लक्षात ठेवा, हे पाऊल होतं जमीनदारी पद्धतीच्या निर्मूलनाच्या अनुषंगाने. त्या अनुषंगाने आपण विचार करतोय. आणि त्यानंतर महत्वाचं काय असेल, ग्रामीण पुनर्रचनेच्या संदर्भात काय केलं असेल, ग्रामीण समाजाचा जीवनस्तर सुधारला. सुधार हे थोडक्यात मध्ये तुम्हाला मुद्दे सांगतोय, म्हणजे तुम्हाला एक लक्षात यायला पाहिजे. ग्रामीण सामाजिक गतिशीलतेत वाढ झाली. ग्रामीण वाढ झाली. त्यानंतर महत्वाचं काय असेल, या ठिकाणी काय झालं, जाती व्यवस्थेची तीव्र नवीन मध्यम वर्गाचा उदय. नवीन मध्यम वर्गाचा उदय. जे अल्पभूधारक होते त्यांना जमिनी मिळाल्या. त्यानंतर महत्वाचं काय, जाती व्यवस्थेची तीव्र बंधने, जातीची बंधने शिथिल झाली. त्यानंतर महत्वाचं काय असेल, बलुतेदारी पद्धतीमध्ये बदल झाला. एक लक्षात ठेवा की आमच्या हे लक्षात यायला पाहिजे, म्हणजे ही जे जमीनदारी पद्धतीच्या निर्मूलनाच्या अनुषंगाने एक लक्षात ठेवा, 36% ज्याला म्हणतात, 36% एसटींना जमिनी देण्यात आल्या. आणि त्याचबरोबर महत्वाचं काय, 15% जे आहे या जमिनी एसटींना वाटण्यात आल्या. हा थोडा बदल तुम्हाला पाहायला मिळतो. काही दृष्टिकोनातून काय ना, ग्रामीण समाजाच्या अनुषंगाने ह्या बदलाच्या संदर्भात आपल्याला थोडक्यामध्ये ग्रामीण म्हणजे ग्रामीण विकासात भूसुधारणा कार्यक्रमाचं म्हणजे परिणाम काय झाले तर आम्हाला थोडक्यामध्ये सांगता यायला पाहिजे. भूसुधारणा कायद्याच्या अनुषंगाने हे परिणाम बी आहे आणि म्हणजे चांगले परिणाम आहे, नकारात्मकही परिणाम आहे. मग आपण जर विचार करा, भूसुधारणा कार्यक्रम, मूल्यमापन आणि सूचना, आता असा जर प्रश्न विचारला गेला, आता जर तुम्हाला याचे परिणाम काय आहे भूसुधारणाचे, तुम्हाला ह्या 2-3 मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला विश्लेषण करता आलं पाहिजे. मग प्रस्तावनेच्या अनुषंगाने ग्रामीण पुनर्रचनेच्या संदर्भामध्ये पंचवार्षिक योजना असेल, त्यानंतर समुदाय विकास योजना असेल, या दोघांचं तुम्हाला विश्लेषण प्रस्तावनेमध्ये करता यायला पाहिजे. म्हणजे समुदाय विकास योजना ग्रामीण विकासाच्या संदर्भात खूप महत्वाची आहे. त्याचं तुम्हाला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रश्नांच्या उत्तराच्या अनुषंगाने पहिले पंचवार्षिक योजना आणि पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्येच खऱ्या अर्थानं जमीनदारी निर्मूलनाच्या संदर्भातलं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं होतं. आर्थिक विषमता दूर करण्याच्या संदर्भात खऱ्या अर्थानं हा खेड्यांचा दिवस आहे हे तुम्हाला सांगता यायला पाहिजे. त्यानंतर आपण जर तुम्हाला जर असं विचारलं, प्रश्न जर विचारला गेला म्हणजे विचारला जाण्याची शक्यता आहे, यावरती जर प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे, कसा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने आम्ही विचार करायला पाहिजे. काय, भूमी सुधारणा कार्यक्रम, क्रम आणि सगळ्यात महत्वाचं काय, मूल्यमापन आणि सूचना याचं मूल्यमापन करा जर तुम्हाला विचारलं. सकारात्मक तर तुम्हाला कळालेलं आहे, पण सगळ्यात महत्वाचं काय म्हणजे ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने काय, जमीनदारी पद्धतीच्या अनुषंगाने भारतीय संविधानामध्ये काय 13 वेळेस काय आहे, 13 वेळेस घटनेमध्ये संशोधन करण्यात आले. जमीनदारी निर्मूलन हे इतकं काही सोपं नव्हतं. 13 वेळेस संशोधन करण्यात आले. भूसुधारणाचा परिणाम जर विचार केला, जातीय संघर्षात वाढ झाली. बघा, जातीय वाढ झाली.
का जातीय संघर्षात वाढ झाली? जे दलित असेल, जे आदिवासी असेल, त्यांना जमिनीचा मालकी हक्क मिळाला. आजही काही व्यवस्था बदलली आहे का? दलित आदिवासी आम्हाला गुलाम म्हणून लागतात. आर्थिक दृष्टिकोनातून ते पायावर उभे राहिले, सक्षम व्हायला लागले की मग ते आपल्या आताही ग्रामीण भागामध्ये एक शब्द वापरला जातं, आपली पायरी पाहून वागा. आजही लोक विसरलेले नाहीत. देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, इथं लोकशाही आहे, इथं संविधान आहे, इथं प्रत्येकाला जगण्याचा हक्क आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय हा जो विचार आहे, हा विचार घेऊन आम्ही चाललेलो आहे. आम्हाला काय करायचं आहे? आम्हाला महत्वाचं काय आहे? कल्याणकारी राज्य निर्माण करायचं आहे. कोणतं राज्य आहे? कल्याणकारी, जे वंचित आहे, वंचितांना आम्हाला न्याय द्यायचा आहे. आणि मग वंचिताला न्याय द्यायचा असेल, मग जमीनदाराकडून आम्हाला घ्यावं लागतं, कारण इथं काही आर्थिक विषमता आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे हे पाहत असताना तुमच्या लक्षात येईल याचे परिणाम काय झाले? जातीय संघर्षामध्ये वाढ झाली ग्रामीण भागाच्या अनुषंगाने. दुसरा परिणाम जर काय झाला असेल जातीय संघर्षामध्ये, मग एक लक्षात ठेवा, तुम्ही आता ते प्रमाण थोडं कमी झालं. युपी असेल, बिहार असेल, मध्य प्रदेश असेल, जातीच्या नावावरती सैन्या निर्माण झाल्या उच्च जातीच्या लोकांनी. म्हणजे तुम्हाला बिहार मधलं जे असेल, मला वाटतं बिहार का उत्तर प्रदेशमध्ये ते कोणत्या तरी सैन्याच्या माध्यमातून दलितांना जाळण्यात आलं. 28-29 लोकांना जाळण्यात आलं. इथं काय? इथं जी जमीनदारी पद्धती आहे, जमीनदार उच्च वर्ग, इथं उच्च वर्गाला धर्माचा आधार आहे. आणि मग धर्माच्या नावाखाली आजही बघा, उत्तर प्रदेश असेल, मध्य प्रदेश असेल, इकडच्या त्या राज्यामध्ये आजही दलितांना नवरदेवाला त्या घोड्यावर बसायचा अधिकार नाही. आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्ही महाराष्ट्रामध्ये आहोत. महाराष्ट्राच्या अनुषंगाने आम्हाला सुधारकांची परंपरा आहे. मग जमीन सुधारणा कायद्याच्या माध्यमातून महत्वाचं काय? जाती संघर्ष वाढला, जमीन वाटप करण्यात आली. अल्पभूधारक असेल यांना जमीन देण्यात आल्या, शेतमजूर असेल यांना जमीन देण्यात. मध्यस्थ दलाल जो होता, मध्यस्थ दलाल, मध्यस्थ दलालाचं निर्मूलन झालं. म्हणजे जमीनदार हे दलालच होते. म्हणजे जमीनदाराचे जे आहे, जमीनदाराचे जे आहे अस्तित्व कमी झाले. खेड्यागावामध्ये त्यांचं जे नियंत्रण होतं, ती नियंत्रण व्यवस्था कमी झाली. त्यांचे गुलामच संपले. बटाई शेतीची प्रथा काही प्रमाणात कायम आहेत ग्रामीण भागाच्या अनुषंगाने. बटाई शेती म्हणजे काय? कुळासारखंच आहे. बटाईने दिले म्हणजे कुळ पद्धतीचा तो एक परिणाम आहे. त्यानंतर ह्या जमीन सुधारणा कायद्याच्या भूदान चळवळीमध्ये जे आहे, म्हणजे भूदान चळवळीच्या माध्यमातून महात्मा गांधीजींनी त्या कालखंडामध्ये भूदान चळवळ, मग त्यांची सगळ्यात विश्वस्ताची संकल्पना आहे. आणि त्या संकल्पनेच्या अनुषंगाने इकडे जमीन सुधारणा कायदे सुरू झालेले आहेत. जमीनदार लोक विरोध करतायत आणि त्यांचं हृदय परिवर्तन करण्याच्या अनुषंगाने महात्मा गांधीजींनी खऱ्या अर्थानं भूसुधारणा चळवळ सुरू केली. आणि मग तेव्हा विनोबा भावे यांची महत्वाची भूमिका आहे. पण बघा, जमीन दिल्या लोकांनी, पण कोणत्या बंजर जमीन देऊन टाकल्या. जेव्हा कमाल जमीन धारणा कायदा आला त्यावेळेस खऱ्या अर्थानं चांगल्या जमिनीचं प्रमाण काही प्रमाणात काय म्हणा वाटप करण्यात आलं. म्हणजे ग्रामीण विकासाच्या संदर्भात, ग्रामीण पुनर्रचनेच्या संदर्भात पहिले पंचवार्षिक योजना असेल, सामुदायिक विकास योजना असेल, याचं मूल्यमापन आणि जमीनदाराने निर्मूलन करून खऱ्या अर्थानं इथं जी आर्थिक विषमता होती त्याला समतेमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. आजही ती पद्धती काही बंद झालेली नाही. आजही महाराष्ट्रामध्ये जमीनदारी पद्धती आहे. त्यातून सुद्धा त्या लोकांनी पळवाटा काढ्या. कुटुंबाच्या नावावर जमिनीऐवजी त्या ठिकाणी व्यक्तीच्या नावावर आणि कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीच्या नावावर जमिनी केल्या. परत जमिनीचं तुकडीकरण झालं, परत वारसा हक्क कायदा आला, परत जमिनीचं तुकडीकरण करता करता जे शेती विकासाची संकल्पना आम्ही पाहिलेली होती ती आजही पूर्ण झालेली नाही. का झालेली नाहीये? धोरण, शासनाचं शेती विकासाच्या संदर्भामधलं धोरण, शेतीवर आधारित इतर उद्योग आम्ही उभे करायला पाहिजे होते, आम्ही ते करू शकलो नाही. लोकसंख्या वाढत गेली आणि लोकसंख्या वाढत असताना जमिनीचं तुकडीकरण झालं. कमाल जमीन धारणा कायदा इथे लागू करण्यात आला. आणि मग जमीन जर कमी असेल, एका कुटुंबाकडे जर 25 एकर असेल, त्यांना जर 3 भाऊ असेल, परत तिथं 8-8 एकर मध्ये वाटप करणं, अशा पद्धतीनं म्हणजे जमिनीचं तुकडीकरण करण्यात आलं. आणि मग ही जी भूसुधारणा कायदा जो आहे
तो यशस्वी का राबवला जात नाही, त्याच्यात वाटा काढलेल्या आहे. मग सगळ्यात याच्या अपयशाची कारणे काय आहे? काही प्रमाणात झालं, पण जेवढ्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या प्रमाणात ते जमीनदाराचं निर्मूलन झालं. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, जमीन सुधारणा कायद्याच्या अनुषंगाने. त्यानंतर महत्वाचं काय? प्रशासनाची उदासीनता. प्रशासनाची उदासीनता आहे. त्यानंतर महत्वाचं काय? कायद्याची जटिलता. म्हणजे आजही कुळ जी आहेत आजही मालकी हक्क मिळवण्यासाठी आजही कोर्टामध्ये जात आहेत. म्हणजे कायद्याची इतकी जटिलता आहे. त्यानंतर कुटुंबाऐवजी व्यक्तीच्या नावावर जमीन दिल्या असेल. कुटुंबाऐवजी व्यक्ती नावावर जमीन देण्यात आल्या, त्यामुळे कमाल जमीन धारणा कायदा. (1961) याचं इथं अपयश आहे. काय काय जमीनदारांना कुत्र्याच्या नावावर सुद्धा जमिनी केल्या. लक्षात आलं की तुमच्या? कोणाच्याही नावावर त्यांनी जमीन केल्या, पण त्यांनी शासनाला जमिनी घेऊ दिल्या नाही. त्याच्यामध्ये पळवाट शासनाची सगळ्यात महत्वाची अशा. इथं महत्वाचं काय? इथं जागरूकता नाही शेतकऱ्यात. अभाव आहे. याचं सगळ्यात महत्वाचं काय म्हणजे अपयश काय आलं? सगळ्यात शोषितामध्ये संघटनेचा अभाव. आजही काही शेतकरी संघटना करतायत शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये. सगळ्यात महत्वाचं म्हणजे नेमकं काय? लढतायत. पण इथं शेतकऱ्यांचा प्रश्न म्हणतात आम्हाला बाकीच्या लोकांना काही घेणं नसतं. शेतकऱ्याच्या पाठीशी इथलचे सर्वसामान्य लोक उभं राहत नाही. आम्ही फक्त त्याला बळीराजा म्हणतो, पण बळीराजा कोणत्या परिस्थितीमध्ये जीवन जगतोय, निसर्गासोबत जीवन जगत असताना त्याच्यावरती कशा पद्धतीनं त्याच्या जीवनावरती परिणाम होतात याचा आम्ही कधी विचार करत नाही. भूमिहीन शेतमजूर जे आहे यांचा राजकीय फायदा. निवडणुका जवळ आल्या की मग यांना कशाही पद्धतीनं घोषणाबाजी करण्यात येते, तुम्हाला हक्क मिळवून देऊ, असं करून देऊ, या सगळ्या गोष्टी. इथं मुद्दा महत्वाचा आहे, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव. आजही आमच्या देशामधली जी आहे जमीनदारी पद्धती जी आहे पूर्णपणे बंद झालेली नाही. म्हणजे हे जर कधी करायचं आर्थिक विषमता मुद्दा सांगितला, कधी कधी लोक म्हणतात बघा, म्हणजे गोरे गेले आणि काळे आले सत्तेवरती, त्यांच्यामध्ये यांच्यामध्ये काही फरक नाही. भांडवलदाराच्या हातामध्ये ही सत्ता आहे असं मार्क्सवादी दृष्टिकोनातून विश्लेषण करणारे म्हणतात. ते सुद्धा आजही इथलच्या शेतकरी असेल, दलित असेल, आदिवासी असेल यांचं शोषण करतात. अशा पद्धतीनं भूसुधारणा कायदा जो आहे, मग हा जो कायदा भूसुधारणा कायदा कुठे झाला यशस्वी? समाजवादी विचारधारेची राज्य ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी महत्वाचं काय? हे जमीनदारी निर्मूलन कायदा यशस्वी झालेला आहे. यशस्वीतेसाठी उपाययोजना काय आहे? सगळ्यात महत्वाचं हे झालं बघा. हे परिणाम आहे. काय परिणाम आहे? सगळ्यात महत्वाचं अपयशाची काय कारण आहे हे थोडक्यात तुम्हाला सांगितलेलं आहे. मग याला सूचना काय आहे? तुम्हाला सूचना करायला सांगितलेली आहे. चांगले परिणाम आहे, वाईट परिणाम आहे. सूचनेमध्ये काय आहे? याचं संशोधन होणं गरजेचं आहे. भूसुधारणा कायदे संशोधन होणं गरजेचं आहे. त्यानंतर महत्वाचं काय? राजकीय इच्छाशक्ती. राजकीय इच्छाशक्ती नेतृत्व चांगलं मिळणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसऱ्या नंबरला काय करायचं? प्रशासनामधील कमी दूर करणे गरजेचं आहे. त्यानंतर महत्वाचं काय? ह्या ज्या गोष्टी आहेत ते कायद्यातील त्रुटी कमी करणे.
हे सुद्धा गरजेचं आहे की किचकट कायदा आहे आजही लोकांना, आणि शेतकऱ्याला जागृत करणे. त्यांनाही त्यांच्या अधिकाराच्या अनुषंगाने ते यायला तयारच नाही. आणि सगळ्यात माझं कमाल जमीन धारणा कायद्याची जी आहे, काय कमाल जमीन धारणा कायदा 1961 कडक अंमलबजावणी. आता जे सत्तेमध्ये आहेत तेच जमीनदार आहेत आणि त्या कायद्याची कशी अंमलबजावणी करणार आहे, या थोडक्यामध्ये सूचना आहेत. अशा पद्धतीनं आपण जर विचार केला का जमीन सुधारण्याच्या अनुषंगाने, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण कुळ कायदा काय तो थोडक्यामध्ये बघितलेला आहे. त्यानंतर कमाल जमीन धारणा कायदा आहे तो थोडक्यामध्ये पाहिलेला आहे. ग्रामीण सगळ्यात महत्वाचं ग्रामीण विकासात भूसुधारणा कायद्याचे काय परिणाम आहे त्याचंही थोडक्यात विश्लेषण केलेलं आहे. त्याचं मूल्यमापनाच्या अनुषंगाने जर प्रश्न विचारला त्याचीही मांडणी केलेली आहे. अशा पद्धतीनं आजच्या लेक्चरच्या अनुषंगाने जो आपला घटक होता त्या घटकाच्या संदर्भामध्ये आपण हे बघा, कुळ कायदा 1948, कमाल जमीन धारणा कायदा, भूसुधारणा कायदा, जमीन सुधारणा कायदा, अशा पद्धतीनं आजच्या लेक्चरच्या अनुषंगाने हा आपला जो घटक आहे, हा जो घटक आहे त्या घटकाच्या संदर्भामध्ये आपण महत्वाचं काय असेल दोन गोष्टीचा विचार केलेला आहे. एक लक्षात ठेवा, कोणत्या आपण भूसुधारणा कायदा जे आहे, जमीन सुधारणा कायदा, या जमीन सुधारणा कायद्याच्या अनुषंगाचे परिणाम काय आहे त्या पद्धतीनं सगळ्यात महत्वाचं कृषक समाज रचना कशी आहे या घटकाच्या संदर्भात आपण ह्या ठिकाणी आपलं आजचं लेक्चर झालेलं आहे. एकंदरीत जर या लेक्चरच्या अनुषंगाने जर भूसुधारणाच्या अनुषंगाने ब्रिटिशांच्या कालखंडापासून सगळ्यात महत्वाचं जमीनदारी पद्धती कशी सुरू झाली, रयतवारी पद्धती असेल, महारवाली पद्धती असेल, समुदाय विकास योजना असेल, मी सविस्तरपणे घेण्याचा प्रयत्न केला. समुदाय विकास योजनेची उद्दिष्ट काय होते काय नाही या सगळ्या गोष्टींचा विचार करता तुमच्या एक लक्षात येणं गरजेचं आहे की जमीन सुधारणा कायद्याच्या अनुषंगाने आजही जे काही प्रश्न प्रलंबित आहे त्या प्रश्नाच्या अनुषंगाने शेतकऱ्यामध्ये कुठंतरी एकी होणं गरजेचं आहे. आणि शेतकरी जो आहे शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये महत्वाचं काय असेल, आम्ही बी इतर लोकांनी जागृत होणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं आपला हा जो घटक आहे हा घटक संपलेला आहे. नंतरचा जो आहे आपला घटक जाती व्यवस्थेच्या संदर्भात, जाती व्यवस्था, ग्रामीण संरचना, त्यामध्ये आपण दोन गोष्टींच्या अनुषंगाने विचार केला. त्यामध्ये आपण भूसुधारणा पाहिलेला आहे, ग्रामीण संरचनेच्या संदर्भामध्ये महत्वाचं कृषक समाज काय आहे त्यावरती आपण सविस्तरपणे चर्चा केलेली आहे. अशा पद्धतीनं भारतीय खेड्यांची कल्पना व खेड्यांचा अभ्यास हा आपण केलेला आहे. ग्रामीण संरचना, ग्रामीण कृषक सामाजिक संरचना, आणि त्यानंतर कृषक समाज संरचना, त्याच्यात भूत सुधारणा पद्धती आणि जमीन सुधारणा, खेड्यांची संकल्पना काय आहे त्यांचा कशा पद्धतीने अभ्यास केलेला आहे तोही घटक सविस्तर पाहिलेला आहे. आणि ते जमीन सुधारणा कायद्याच्या संदर्भात सुद्धा आपण सविस्तरपणे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर आपण जाती व्यवस्थेच्या संदर्भामध्ये चर्चा करूया. चला थांबूया. थँक्यू, धन्यवाद.